नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे चुलत बहीण भावामध्ये असलेल्या प्रेम प्रकरणाला घरातून असलेला विरोध पाहून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आलेली आहे। गणेश पाटील आणि सारिका पाटील अशी आत्महत्या केलेल्या युगलांची नावे आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी आहे की बोरगाव येथे पाटील भावकीमध्ये सारिका व गणेश दोघे शेजारी शेजारी राहतात। हे नात्याने चुलत भाऊ बहीण लागतात। या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, मात्र घरातून विरोध होत असल्याने दोघेही काही महिन्यांपूर्वी घरातून पळून गेले होते। 1.5 महिन्यांपूर्वी दोघेही घरी परतल्या। त्यावेळी घरच्यांनी त्यांना समजावून सांगत तुम्ही नात्यानं बहीण भाऊ आहात, हे समाजापुढे चुकीचं आहे अशी समजूत काढली। मात्र दोघेही उदास होते। यानंतर गणेश कोल्हापूर येथे नोकरीसाठी गेला तर सारिका घरीच होती। सोमवारी रात्री 9च्या सुमारास गणेश गावामध्ये आला। यावेळी त्याने आपल्या आल्याचं कोणालाच सांगितलं नव्हतं। याचवेळी सारिका देखील घरामधून बाहेर पडली। पूर्वनियोजित घरापाठीमागे असणाऱ्या द्राक्षबागेमध्ये दोघेही भेटले व त्याच ठिकाणी घरच्यांना विरोध असल्यानं नैराश्यपोटी विषप्राशन करून त्यांनी आत्महत्या केली। या प्रकरणामुळे गावात खळबळ माजली आहे। अधिक तपास हवालदार प्रशांत पठाणे करीत आहेत। दरम्यान गेल्या 6 महिन्यांमध्ये बोरगाव व निंबळक येथील 2 प्रेमी युगल जोडप्यांनी आत्महत्या केलेली आहे। 6 महिन्यांपूर्वी निंबळक येथील मुलगा तर बोरगाव येथील मुलीनं कचरेवाडी येथे आत्महत्या केली होती। चुलत भाऊ आणि बहिणीनं प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समजतात तासगाव तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे। आज अंगारकी संकष्टी मावळत्या 2018 सालची शेवटची अंगारकी संकष्टी असल्यानं सांगली नगरीचे आराध्य दैवत असलेल्या आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठं गणपती मंदिर असलेल्या गणपती पंचायतन संस्थांच्या गणेश मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसल्या। गजानना श्री गणराया आधी बंधू तुझं मोरया सांगलीच्या गणपती पेठीत असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये अंगारकी संकष्टी भक्तांनी फुलून गेली होती। संपूर्ण मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सांगलीचे गणपती मंदिर हे सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक मानलं जातं। नवसाला पावणारा गणपती अशी ही या देवाची आख्यायिका आहे। पश्चिम महाराष्ट्रात गणपतीपुळेनंतर सांगलीचं गणपती मंदिर हे मोठं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज संकष्टीचं औचित्य साधून भाविक दर्शनासाठी आले होते। पहाटे 5 वाजल्यापासून ते आतापर्यंत शेकडो भाविकांनी दर्शन घेतलं असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। सांगलीच्या गणपती पेठेत असणाऱ्या गणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, आकर्षक आणि मनमोहक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। ही विद्युत रोषणाई प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सरसावलं होतं। मिरज महापालिका आपल्या ढिसाळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत येत असते। आजही सोशल मीडियावर महापालिकेची खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। मिरजेतील महापालिकेतील हद्दीतील असलेल्या कुत्र्यांची समस्या ही वारंवार वाढत चाललेली आहे। काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी मिरजेत सुमारे 10 जणांचे लचके तोडत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती। पण काल रात्रीच्या सुमारास मिरज महापालिका मुख्यालयाच्या गेटमधून 40भर कुत्र्यांचा कळप येतानाचा व्हिडिओ महानगरपालिका सुधार समितीचे अध्यक्ष गणेश तोडकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला होता। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे। या कुत्र्यांच्या झुंडी महापालिकेच्या गेटमधून निवांत फिरतानाचा व्हिडिओ आहे। सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओला एडिट करून त्याला डॉन हे गाणं जोडून महानगरपालिकेच्या अब्रूची लखथरं वेशीवर टांगलेली आहेत। महानगरपालिकेच्या दारातच अशा प्रकारे भटक्या कुत्र्यांचा कळप फिरत असेल तर रस्त्यांवरून जाण्याची कोणाची हिंमतच होणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी जनप्रवास लाईव्हकडे दिलेली आहे। सांगली मिरजेसह संपूर्ण जिल्ह्यात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। शहर व परिसरातील छोट्या मोठ्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 9 वाजता सांगलीतील राम मंदिर परिसरात असणाऱ्या चर्चमध्ये आणि मिरजेतील मंगळवार पेठेतील जुन्या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थनेसाठी मोठी गर्दी केली होती। तसेच पंढरपूर रोडवरील चर्च माणिकनगर येथे ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी जमले होते। यावेळी धर्मगुरूंनी उपस्थितांना शांततेचा व मानवतेचा संदेश दिला। नाताळनिमित्त विशेष प्रार्थना, धार्मिक व भक्तिगीतांचे कार्यक्रम, संदेश वाचन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पंढरपूर रोडवरील चर्च माणिकनगर, कोल्हापूरचा बेथलेहेम नगर, समतानगर, वांडलेसवाडी, विजयनगरसह कुपवाड, ताणंग, भोसे, मालगाव, कौलापूर, सोनी आदी परिसरातही विशेष कार्यक्रम आयोजित केले होते। आकर्षक सजावटीचे देखावे, विद्युत रोषणाई ख्रिस्ती बांधव परिसरात केली होते। लहान मुलं यांच्यासह सर्व आबालवृद्ध नवीन कपडे घालून प्रार्थनेसाठी आले होते। चर्चमधील प्रार्थनेवेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगे, महापौर संगीता खोत यांच्यासह नेत्यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या। महापालिकेच्या आरोग्य विभागानं शास्त्री चौक ते झुलेलाल चौक व बसस्थानक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे। शासनानं बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात झिरो कचरा मोहीम राबवण्याचे आदेश महापालिकांना दिलेले आहेत। त्यानुसार महापालिकेनं स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवली आहे। सांगली येथील शास्त्री चौकात स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली। महापालिकेनं शास्त्री चौक ते झुलेलाल चौक, बस स्टँड या परिसरामध्ये
विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे। या मोहिमेत प्रभाग 1च्या सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेवक सुब्राव मद्रासी, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, एसएस खरात, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, फायर ऑफिसर देसाई, सब फायबर ऑफिसर चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर.के. यादव, स्वच्छता निरीक्षक बाबासाहेब सिसाळे, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, रवींद्र दामटे, महिला स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे, कोमल कुदळे, मुकादम अमित सावंत, पिंटू बेलवलकर यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान स्वच्छता मोहीम सुरू असताना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं बसस्थानक परिसरातील हातगाडी व किरकोळ विक्रेत्यांची अतिक्रमणं हटवली आहेत। महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेवेळी ही कारवाई करण्यात आली आहे। बसस्थानक परिसरात हातगाडीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे। अनेक नागरिकांच्या तक्रारी देखील आल्या होत्या, त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानक परिसरात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। या मुख्य रस्त्यावर असलेल्या हातगाड्या हटवण्यात आल्या, तर अनेक दुकानदारांनी केलेली अतिक्रमण देखील काढण्यात आली आहेत। बेवारस हातगाड्या तसेच अन्य साहित्य अतिक्रमण विभागानं जप्त केलेलं आहे। सांगलीतील सिद्धार्थ व्यायाम मंडळाच्या वतीने परिसरातील महिलांनी आज महिला मुक्ती दिन व मनुस्मृती दहन दिवस साजरा केला। यावेळी परिसरातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नागरिकांनी हार घालून अभिवादन करत सामूहिकरित्या मनुस्मृतीचं दहन केलं। 25 डिसेंबर 1927 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृती या माणसांमध्ये भेदभाव करणाऱ्या अपवित्र ग्रंथाची जाहीरपणे दहन केलं होतं व सामाजिक क्रांतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं होतं। मनुस्मृतीनं स्त्रियांच्या, शूद्रातिशूद्रांच्या, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांच्या अनेक पिढ्या जाळल्या। कोट्यावधींच्या माणुसकीची होळी करणाऱ्या या मनुस्मृतीची होळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। मनुस्मृतीनं स्त्रियांच्या गुलामीचा विचार मांडला। जनावराप्रमाणे स्त्रीला देखील बळवावं लागतं अशा विचारानं स्त्रियांना दुय्यम मानून त्यांनी मनानं गुलाम बनवलं गेलं होतं। वेगवेगळ्या वर्णांच्या स्त्री पुरुषांनी लग्न केल्यास त्यांच्या मुलांना चांडाळ किंवा अन्य हीन नावं दिली गेली। अशा प्रकारे विचारानं स्त्रीला विशिष्ट जातीची मुलं पैदा करणारी मालमत्ता असं स्वरूप दिलं होतं। त्यातून समाजाला जातीमध्ये बंदिस्त केलं। भारतातील सर्व स्त्रिया व बहुजन समाज यांच्या मानसिक गुलामीविरुद्धचा हा लढा मनुवादी विचारांविरुद्ध लढा आहे। मनुवाद स्त्रियांना कमी लेखतो, तसेच जातींनाही उच्च नीच लेखतो। माणसाला हीन वागणूक, महिलांना असमानता, बहुजनांना व महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं। समाजामध्ये विषमतेचे बीज पेरलं गेलं होतं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली नसती तर स्त्रिया या चातुर्वर्ण व्यवस्थेचे अजूनही गुलाम असते, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। यावेळी मंडळाचे अध्यक्ष आनंद कांबळे, उपाध्यक्ष प्रीतम जयकर, विक्रम कांबळे, गौतम लोटे, भानुप्रताप काळे, सुभाष कांबळे, दिलीप सासने, मोहन गोंदे, राजू कांबळे आणि किसान कुदे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। सांगली शहर व बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागानं मेट्रो बेकरीसह 2 व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून 7,000चा दंड वसूल केलाय। महापालिकेच्या आरोग्य विभागानं आज सकाळी बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। बसस्थानकासमोरील वेलनेस केअरनं मेडिकल कचरा रस्त्यावर टाकल्याचं निदर्शनास आलं। आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, स्वच्छता निरीक्षक बाबासाहेब सिसाळे, रवींद्र दामटे, धनंजय कांबळे, अग्निशमन विभागाचे चिंतामणी कांबळे यांनी वेलनेस केअरच्या व्यवस्थापकाला 5,000चा दंड केला। तसाच प्रकार समोरच असणाऱ्या मेट्रो बेकरीच्या दारात उघडकीस आला। बेकरीत खाल्लेले पदार्थ आणि कागदी डिश हे रस्त्यावर टाकण्यात आल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे आरोग्य विभागानं बेकरी चालकावर 2,000 रुपये दंडात्मक कारवाई केली। यापुढेही जे दुकानदार आपला कचरा रस्त्यावर टाकतील आणि ते निदर्शनास येईल त्यांच्यावर 5,000पासून ते 50,000पर्यंत दंड केला जाईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी दिलेला आहे। सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सीएम चषक इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा आज आमराई येथे संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये शहरातील विविध शाळांमधील बालचमूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता। आज सुट्टीचा दिवस असला तरी निसर्गरम्य असणाऱ्या अमराईचा परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटानं बहरून गेला होता। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सवाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। तसेच भारतरत्न व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सांगली विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री सीएम चषक इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा आमराई येथे घेण्यात आली। या स्पर्धेसाठी सांगली व विधानसभा क्षेत्रातील शाळेतील 1ली ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच खुल्या गटाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी भारतरत्न व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन केलं। हवेत फुगे सोडून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांनी काढलेल्या चित्रांची पाहणी करून बालचमूंना शुभेच्छा दिल्या। या स्पर्धेसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी संयोजन केलं होतं। यावेळी नगरसेविका अनारकली कुर्णे, उर्मिलाताई बेलवलकर, भारतीताई दिगडे, संयोजक विश्वजित पाटील, चित्रकला स्पर्धा संयोजक परशुराम कदम यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक तसेच पालक उपस्थित होते।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलून देशात पुन्हा एकदा मनुवाद आणण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही अशी घोषणा करत शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस भवनसमोर मनुस्मृतीचं पुनर्दहन करण्यात आलं। शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। भारतीय संविधान बदलून मनुस्मृतीद्वारे मनुवादी प्रवृत्तीचे पुनरुज्जीवन करण्याचा डाव भाजप सरकारचा आहे। स्त्रियांना पुरुषांची दासी ठरवणारी, जाती व्यवस्थेचे जोरदार समर्थन करणारी, समाजात विषमता पेरणारी, अराजकता माजवणारी ही मनुस्मृती आहे। यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाड येथे हजारो आंदोलकांच्या साक्षीनं मनुस्मृतीचं प्रथम दहन केलं होतं। तीच मनुस्मृतीचे पुनरुज्जीवित करण्याचा डाव भाजप सरकारचा आहे। जाती धर्मात तेढ हाच भाजपचा वर्षानुवर्षाचा अजेंडा आहे। मनुस्मृती जपणाऱ्या भाजपचा मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तोंडाला भयावह आहे। देशाला हे घातक असल्याचा आरोप करत आज काँग्रेसच्या वतीनं मनुस्मृतीचं दहन करण्यात आलंय। या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मालन मोहिते, मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, काँग्रेसचे अनुसूचित जाती प्रदेश समन्वयक डॉक्टर नामदेव कस्तुरे, माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी, राजन पिराळे, प्रकाश सातपुते, सदाशिव वाघमारे, सनी धोत्रे, आशिष चौधरी, बजरंग फडतरे, अॅडव्होकेट विलास बेले, अविनाश शिंदे, आदिनाथ मगदूम, रजिया अन्सारी, अनिता बनसोडे, सीतादेवी मंडले, शमशाद नायकवडी आदी जण सहभागी झाले होते। जिल्हा परिषदेनं 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी हाती घेतलेल्या परीक्षेबाबत अनेक शाळा अनभिज्ञ असल्याचं समोर आले। आता या शाळांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे। तसेच सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेच्या सुरू असणाऱ्या तासिकांची माहिती मागवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली आहे। शाळा गुणवत्ता समितीनं जत तालुक्यातील काही शाळांना अचानक भेटी दिल्यानंतर त्या शाळेतील शिक्षकांना याबाबत माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। राज्य शासनानं 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा बंद केली आणि ती 5वी व 8वीसाठी सुरू करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा 4थी पर्यंत आहेत, त्यांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधीच नाही, स्पर्धेला सामोरं जाता येत नाही। त्यामुळे जिल्हा पातळीवर या 2 वर्गांसाठी अशी परीक्षा घेण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेत जिल्हा परिषदेनं 15 लाखांची तरतूद केली आहे। त्याला डॉक्टर पतंगराव कदम यांचं नाव दिलंय। प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाला प्रशिक्षण दिलंय, परंतु पुढे काय? काही शाळात चांगल्या पद्धतीने जादा तास घेऊन तयारी केली जात आहे। अनेक शाळांनी हा उपक्रम हलक्यात घेतलेला आहे। जत तालुक्यात तर शाळा गुणवत्ता सुधार समितीने त्याचा पंचनामा केला होता। काही शाळांना नोटीसही काढल्यात। त्यानंतर अनेक शाळांना या उपक्रमाविषयी दुर्लक्ष केलेलं आहे। या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित केली आहे। त्यांनी शाळा तपासाव्यात, केंद्रप्रमुखांना सूचना द्याव्यात, जादा तास होत नसतील तर ते घेतले जावेत असे संदेश देण्यात येणार आहेत। संबंधित शाळांना तात्काळ नोटीस पाठवून तासिका सुरू करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत।